नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. तर मूर्तिकार बाप्पांची मूर्ती बनवण्यात व्यस्त. पीओपी व माती महाग झाल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूप गाढवनाका येथे शाखा क्रमांक 107च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाखा प्रमुख सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून यावेळी इतर शिवसेना कार्यकर्तेही येथे उपस्थित होते. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून भांडूपमधील शिवसैनिकांना आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाचे औचित्य साधून मानाचा मुजरा केला. लोकांचा प्रतिसाद म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 45 लोकांनी रक्तदान इथे केलेलं आहे. अजून जवळजवळ 4 वाजेला आम्ही ठेवलेलं आहे. हे ईशान्य मुंबईच्या जेवढ्या 19 शाखा आहेत त्या 19 शाखांमध्ये आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. आपण उद्धव साहेबांचा वाढदिवस ह्या वर्षी बाळासाहेब गेल्यामुळे काहीतरी वेगळ्या दिशेने वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा आम्ही संकल्प केला होता. त्या दृष्टीने आम्ही समाजात एक रक्तदान सर्व शाखेने करावं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम केला. आमचे सन्मान्य नेते निराळ डाके साहेब, विभाग प्रमुख दत्ताजी दळवी साहेब, महिला विभाग प्रमुख सन्मान श्रीमती चंद्रताई वडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उपविभाग प्रमुख रत्नाकर मोरे, आमचे नगरसेवक माजी 106चे आता नगरसेवक सन्मान्य रमेशभाई कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही भांडूप सह्याद्री नगर येथे रक्तदान शिबिराबरोबर स्वस्त दरात वह्या वाटपही करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टींचे सहकार्य म्हणून आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अल्प दरात विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यावेळी महिला संघटक संध्या वडावकर येथे उपस्थित होत्या. तसेच राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांतर्गत 100 बॉटल रक्त जमा करण्यात आले, तर गरजूंना याची मदत केली जाईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांचा हा जन्मदिवस आम्ही साजरा करतो. हा जन्मदिवस साजरा करताना आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांच्या आठवणी आहेतच आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण या संकल्पातूनच आम्ही या ठिकाणी जे आज शिवसेना शाखेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन घेतलेलं आहे त्या रक्तदानासाठी या विभागातील जनतेचं फार मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. या ठिकाणी आम्ही 109 शाखा असल्यामुळे आम्ही 109 रक्तदाते करण्याचा संकल्प आहे. त्यापैकी 80 लोकांचे रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांना मनापासून त्यांचे आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे. तसेच संध्या वडावकर यांनी आपल्या प्रतिक्रिया S9शी बोलताना व्यक्त केल्या. आज माननीय काल उद्धव साहेबांचा आमचा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय आमचे शिवसेनेचे नेते लीलाधरजी डाके साहेब, माननीय ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख दत्ताजी दळवी साहेब आणि मी स्वतः आम्ही तिघांनी पुढाकार घेऊन असं ठरवलं की आपण रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही आहे म्हणून आम्ही सगळी प्रत्येक शाखेतून आम्ही शिबिरं लावलेली आहेत आणि प्रत्येक शाखेतून कमीत कमी 50-60 आता उमेशने तर पराक्रमच केला 83 बाटल्या आल्यात. मी शाखा प्रमुख 109चे शाखा प्रमुख उमेशचं पण मी खूप कौतुक करते. प्रत्येक शाखा प्रमुख, महिला आघाडीची शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख सगळ्यांनी खूप मेहनत घेत आहेत आणि प्रत्येक शाखेतून अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला असं सांगितलं आहे की समाजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि रक्तदानासारखं खरोखर श्रेष्ठ दान नाही आहे. आज आमचं हे जे रक्त सगळ्यांनी आज दिलेलं आहे रक्तदात्यांनी, तर ते आज गोरगरीब जनतेपर्यंत पोचणार आहेत. त्याची मदत सगळ्या गरीब जनतेला होणार आहे आणि आम्ही केवळ गरीब जनतेसाठी नागरिकांसाठीच हा आम्ही उपक्रम साध्य केलेला आहे. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर पालिकेने दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. मात्र पालिकेच्या कारभारामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी पालिकेच्या घंटागाडीची तोडफोड केली. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी समान काम व समान वेतनाकरिता बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नगराची स्वच्छता लक्षात घेता पालिकेने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासही आश्वासन दिले होते. मात्र कर्मचारी व पालिका यांच्यात संगनमत होऊ न शकल्याने अखेरीस पालिकेने नवीन कंत्राट कामगार भरतीही सुरू केली. मात्र या भरतीमुळे जुन्या कर्मचाऱ्यांवर ओढावणाऱ्या बेरोजगारीमुळे काही संतप्त कर्मचाऱ्यांनी किसननगर परिसरातील घंटागाडींची आज तोडफोड केली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. 7 हिल्स रुग्णालय आणि सरदार प्रतापसिंह संकुलाच्या वतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत भांडूपमध्ये 7 हिल्स रुग्णालय आणि सरदार प्रतापसिंह संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. या शिबिराअंतर्गत विशेष करून नागरिकांकरिता हृदय, मेंदू, कॅन्सर, किडनी, रक्तवाहिन्यामधील अडथळे दूर करण्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी व चष्म्यांचेही वाटप येथे करण्यात आले. खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भांडूपमध्ये राबवण्यात आला. तर उपाध्यक्ष भास्करभाई विचारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे गटनेते धनंजय पिसाळ, जिल्हाध्यक्ष विलास माने इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी तपासण्यांसंदर्भात माहिती S9शी बोलताना दिली. आपल्याकडे कार्डियक पेशंट्स आहेत जे जनरली आपण आज संडेला आपण जे घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपण कॅम्प घेतलेला आहे. 7 हिल्स टीम आलेली आहे. तर आम्ही त्या संदर्भात आम्ही कार्डियक पेशंट, एन्जिओप्लास्टी, एन्जिओ बायपास आणि एन्जिओग्राफी आपण जे करतो, 3 जे शस्त्रक्रिया आहेत आपल्या हॉस्पिटल्समध्ये होतात आणि कॅन्सर रिलेटेड जे किडनीमध्ये, लिव्हरमध्ये आहे, फुफ्फुसामध्ये आहे, त्या संदर्भात आपल्याकडे राजीव गांधी आयुष्यामध्ये आपल्याला दिले जाते. ते 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये BMCPDमध्ये होते. आम्ही इकडे आलो आहे ते फक्त कार्डियक आहे आणि कॅन्सर रिलेटेड आणि मूत्रमार्गामध्ये जी शस्त्रक्रिया आपली जी होते त्या संदर्भात आपल्याला स्क्रीनिंग आज केली आहे. स्क्रीनिंगमध्ये आपल्याला पेशंट कार्डियक मिळाले आहे, जे बायपास आहे, एन्जिओप्लास्टी आहे, एन्जिओग्राफी आहे, कॅन्सरचे पेशंट पण डिटेक्ट झालेले आहे. कळलं तुमच्या संदर्भात आता त्यांच्या हॉस्पिटलला आल्यानंतर आम्ही स्क्रीनिंग करतो आणि गेल्यानंतर त्यांना जी तपासणी करायला सांगितली आहे, मेडिको म्हणा, स्ट्रेस्टस म्हणा, हे सगळं मोफत असणार आहे. मोफत असणार आहे तिकडे. सेकंड थिंग ते झाल्यानंतर त्याचा जर पॉझिटिव्ह जर आला, पॉझिटिव्ह आल्यानंतर मग त्यांना आम्ही ॲडवाईस केलं तर की तुम्ही हॉस्पिटलला यायचं ॲडमिट व्हायचं आणि तुमची जे बायपास सांगितलं असेल किंवा एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी असेल त्या संदर्भात तुम्हाला ॲडमिट करून त्याच्यावर फास्ट प्रोसिजर केली जाते. तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला व उपक्रमाचे कौतुकही केले. खूप छान राष्ट्रवादी काँग्रेस तालुका SPS संकुल आणि 7 हिल्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आपले राजेंद्र मोकल मुख्य आयोजक राजेंद्र मोकल आणि SPS संकुल यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम बघतो आणि सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद या शिबिराला लागलेला आहे. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू असतानाच मूर्तिकारही गणपतीच्या मूर्ती बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस व मातीच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने गणपतीची मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. ठाण्यात नितीन कंपनीच्या सर्व्हिस रोडवर मूर्तिकार अरुण बोरीटकर हे गेल्या 50 ते 60 वर्षापासून मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. जवळजवळ 5 ते 6 कारागिरांना हाताशी घेऊन अतिशय तुटपुंज्या जागेत मूर्ती बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. जवळजवळ 15 ते 8 फुटाच्या मूर्ती येथे बनवल्या जातात. सध्या यांचे काम 50 ते 60% काम हे पूर्ण झाले असून रंगरंगोटीचे काम सुरू असल्याचे बोरीटकरांनी सांगितले. दगडूशेठ, लालबागचा राजा, जर्मन कोच, वर्धा, शिल्पमूर्ती इत्यादी प्रकारच्या मूर्त्यांना मोठी मागणी असून आतापर्यंत 1000 मूर्ती बनवून झाल्या आहेत. शिवाय प्लॅस्टर ऑफ पॅरिस व मातीच्या किमतीत 40% वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीतही 15 ते 20% यंदा वाढ केली आहे. पर्यावरणाची हानी लक्षात घेता इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा ठिकठिकाणी गाजावाजा केला जातो. मात्र इको फ्रेंडली गणपतीचे कारागीर हे 10% उरले असून त्यास वेळही अधिक लागतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत नागरिकांच्या मागण्या पूर्ण करणे अशक्य होत असल्याचे बोरीटकरांनी म्हटले. या व्यवसायाचा पसारा अधिक असून अतिशय कमी जागेत व्यवसाय करणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने मूर्तिकारांच्या व्यथा लक्षात घेता मूर्तिकारांच्या व्यवसायाकरता पालिकेकडून काही जागा आरक्षित किंवा भाडे तत्वावर द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मी सर माझा आमच्या धंद्याला